या ठिकाणी प्रहारच्या मनीषा नागलिया या विजयी झालेल्या आहेत। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये काँग्रेसचे अतिक जवारीवाला विजयी झाले। आपण पाहतोय अमरावतीच्या चांदूर बाजारातून प्रहारच्या मनीषा नागलिया या विजयी झाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बुलढाण्यामध्ये मलकापूरमध्ये मात्र काँग्रेसचे अतिक जवारीवाला हे विजयी झाले असल्याचं पाहायला मिळतंय। अमरावतीच्या चांदूर बाजारातून ही मोठी अपडेट सध्या समोर येते। चंद्रपूरच्या राजुरामध्ये काँग्रेसचे अरुण थोटे हे विजयी झालेले आहेत। चंद्रपूरच्या राजुरामधून अरुण थोटे विजयी, काँग्रेसचे अरुण थोटे या ठिकाणी विजयी झाले। भूममध्ये तानाजी सावंत यांना मात्र मोठा धक्का बसताना पाहायला मिळतोय। तानाजी सावंतांना धक्का बसलाय। राहुल मोठे गटाच्या सत्वशीला थोरात या भूममध्ये विजयी झालेल्या आहेत। सत्वशीला थोरात या ठिकाणी विजयी होताना आपल्याला दिसतंय। तर बीडमध्ये धारूरमध्ये पंकजा मुंडेंना धक्का बसला आणि भाजपचे सर्व उमेदवार पराभूत। अजितदादांच्या पक्षाचे प्रकाश सोळंके यांचं वर्चस्व या ठिकाणी दिसलेलं आहे। पंकजा मुंडेंना मोठा धक्का बीडमध्ये दिसतोय। धारूरमध्ये भाजपचे सगळे उमेदवार पराभूत झालेत। अजित पवारांच्या पक्षाचे प्रकाश सोळंके यांचं वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। धारूरमध्ये सर्वच्या सर्व भाजपचे उमेदवार पराभूत झालेत आणि राष्ट्रवादीचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेत। गोंदियाच्या गोरेगावमध्ये काँग्रेसचे तेजराम बिसेन हे विजयी झाले आहेत। चंद्रपूरच्या मूलमध्ये मुनगंटीवारांसाठी हा एक मोठा धक्का। तर चंद्रपूरच्या मूलमध्ये काँग्रेसच्या एकता समर्थ या विजयी झाल्या असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे मुनगंटीवारांना हा मोठा धक्का बसलेला आहे। गोंदियाच्या गोरेगावमध्ये काँग्रेसचे तेजराम बिसेन हे मात्र या ठिकाणी विजयी झाले। मुनगंटीवारांना हा मोठा धक्का बसलेला आहे। रत्नागिरीच्या खेडमध्ये महायुतीचा मोठा विजय झालेला आहे। रत्नागिरीच्या खेडमध्ये बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळाले। सर्वच्या सर्व 21 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेत। एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, नितेश राणे या दिग्गजांना मात्र या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसलाय। तर कोकणात नगर परिषद नगरपंचायतीचे निकाल समोर येत आहे। मात्र यामध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। त्यामध्ये एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, नितेश राणे यांना धक्का बसलेला आहे। निलेश राणेंची मात्र नितेश राणे यांच्यावर सरशी पाहायला मिळते आहे। फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांच्या भावानं रामराजेंच्या मुलाला इथे हरवलेला आहे। मुक्ताईनगरमध्ये खडसेंच्या उमेदवाराचा शिंदेंच्या शिवसेनेकडनं पराभव झालेला आहे। एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर यांना या ठिकाणी मोठा धक्का। पालघर जिल्ह्यातील सर्व जागांचा निकाल हाती आलेला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये 4 पैकी 2 जागांवर शिवसेना, 2 जागांवर भाजप विजयी झालेली आहे। पालघरमध्ये शिवसेना तर जव्हार आणि वाडा या ठिकाणी भाजपचा विजय झालेला आहे। पालघर जिल्ह्यातले निकाल आता हे समोर आलेले आहेत। गेवराई दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांना गेवराईमध्ये धक्का बसलेला आहे। माजी आमदार असलेले लक्ष्मण पवार यांच्या भावजय गीता पवार या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत। तर गेवराईमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांना मोठा धक्का। या ठिकाणी माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजय गीता पवार या विजयी झाले। विजयी उमेदवारांचा जल्लोष